नमस्कार मंडळी, राम राम. आज आपण कनेरी मठ कोल्हापूर या ठिकाणच्या तालमीत उपस्थित आहोत. या ठिकाणी आपण बघू शकतो की मॅटवरती पैलवानांचा प्रॅक्टिस चालू आहे आणि इकडं आपण बघतोय माती आखाडा आणि प्रथमतः बजरंगबलीचं दर्शन करूया. जय बजरंगबली. आता आपण बघतोय की इथं या ठिकाणी कशा प्रकारे PT म्हणजे थोडक्यात कुस्ती मेहनत कसरत या ठिकाणी पैलवानांचं चालू आहे. आपण बघू शकतोय की किती छोटे छोटे पैलवान या ठिकाणी गुरुकुलातले पैलवान प्रॅक्टिस करत आहेत. शाबाश. कनेरी मठातील गुरुकुल आश्रमातील हे पैलवान आहेत. इथे सर्व प्रकारचे विद्या, सर्व प्रकारचं ज्ञान या कनेरी मठातून प्रत्येक विद्यार्थ्यांना दिलं जातं. आणि इथं आपण बघू शकताय की पैलवान कशा प्रकारे मेहनत करत आहेत. फंट्रोल म्हणतात, फंट्रोलचा मेहनत या ठिकाणी आपण बघतोय की कशा प्रकारे नॉनस्टॉप फंट्रोल या ठिकाणी पैलवान मारत आहेत. उलटा फंट्रोल म्हणजे पूर्ण पाय उलटा करून फंट्रोल उलट मारली जाते, त्याला उलट फंट्रोल असे म्हणतात. गुड. या ठिकाणी आपण बघतोय काटवेल कशा प्रकारे पैलवान मारतात. काटवेल हा कुस्ती मेहनतीतला व्यायामाचा एक प्रकार आहे. काटवेल गुड. शाबाश. शाबाश. गुड. शाबाश. कम ऑन, फास्ट फास्ट, पिकअप फास्ट. गुड. शाबाश. 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 गुड. अशा प्रकारे मेहनत केल्यावरती पैलवानकीत खूप ऊर्जा मिळतो. यासाठी दररोज असा प्रॅक्टिस करावा लागतो. या ठिकाणी वस्ताद हातात काठी घेऊन पैलवानांना डाव आणि मेहनत त्यांच्याकडून प्रॅक्टिस करून घेत आहेत. गुड. शाबाश. 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 या ठिकाणी आपण इतका वेळ PT म्हणजे व्यायामाचा प्रकार बघितला. आता आपण कुस्ती लढत या ठिकाणी मॅटवर बघतोय. वस्ताद स्वतः हातात काठी घेऊन कशा प्रकारे लढत करून घेत आहेत. बगलडोब डावाचं प्रॅक्टिस सध्या चालू आहे. आपण बघू शकता बगलडोब. कलाजंग उच्च कलात्मक डाव म्हणून ज्या डावाचा उल्लेख केला जातं तो डाव म्हणजे कलाजंग डाव. या ठिकाणी एक हात आणि एक पाय खांद्यावर घेऊन पैलवानांना पूर्ण बाणाच्या आकारानं चित केलं जातं वर उचलून. उच्च कलात्मक डाव म्हणून कलाजंग या डावाचा उल्लेख केला जातो. धोबी डाव. धोबी म्हणजे आपण कसं कपडे धुतो त्याच्यावरनं त्या नावाला धोबी नाव म्हणजे उचलून फेकणे, पटकणे. धोबी पचाड डाव या ठिकाणी आपण प्रॅक्टिस बघतोय. शाबाश. गुड. गुड. शाबाश. ढाक डाव या ठिकाणी
ढाक डाव कुस्तीतला एक जबरदस्त डाव म्हणजेच ढाक डाव. या ठिकाणी आपण ढाक डावाचं प्रॅक्टिस बघतोय. शाबाश. एक चाक बघतोय आपण. एक चाक डावाचं प्रॅक्टिस या ठिकाणी चालू आहे. प्रत्येक डावाचं प्रॅक्टिस आपण आज सिद्धगिरी मठ, कनेरी मठ, कोल्हापूर या ठिकाणी बघतोय. घिस्सा डावाचं प्रात्यक्षिक या ठिकाणी आपण बघतोय. पैलवान प्रॅक्टिस करत आहेत. घिस्सा डाव कशा प्रकारे मारलं जातं आणि पुढील पैलवानावरती विजय मिळवलं जातं त्या डावाचं प्रॅक्टिस आपण बघतोय. त्यानंतर झोळी डाव, समोरून झोळी डाव. शाबाश. झोळी डावाचं प्रात्यक्षिक या ठिकाणी आपण पाहतोय. मोळी डाव, पायाला हातात घेऊन मोळी बांधलं जातं ते डाव आपण बघतोय. आणि कशा प्रकारे पैलवानाला कितचित केलं जातं ते आपण या ठिकाणी बघतोय. मोळी डाव. शाबाश. शाबाश. या ठिकाणी आपण जंप बघतोय. शाबाश. जिम्नॅस्टिक सारखं जंप या ठिकाणी पैलवानावरनं घेतलं जातं. शाबाश. शाबाश. या ठिकाणी पैलवान सपाट्या मारत आहेत. जोर. काही पैलवान सपाट्या, बैठक या ठिकाणी कुस्ती मेहनत चालू आहे. आणि आता आपण बघतोय की मातीत कशा प्रकारे प्रॅक्टिस चालतंय रोजचा. कनेरी मठ, कोल्हापूर या ठिकाणी आपण उपस्थित आहोत. या ठिकाणी आपण बघतोय पैलवान जोर मारत आहेत. आपण आता मातीतलं प्रॅक्टिस बघतोय. शाबाश. शाबाश. कनेरी मठ म्हणजे सिद्धगिरी मठ या ठिकाणी गोशाळा, अश्वशाळा आणि त्यांचे दवाखाना यासोबतच गुरुकुलमध्ये शिकवलं जाणारं मल्लविद्या, पारंपरिक भारताचं भूषण असलेलं कुस्ती, भारतीय संस्कृतीतला खेळ या ठिकाणी आपण बघतोय. शाबाश. या ठिकाणी आज कनेरी मठाचे सर्व टीम व त्यांचे वस्ताद व पैलवानांचं मी आभार मानतोय. त्यांनी आपल्याला आज आपल्या चॅनलसाठी बहुमूल्य असं त्यांचं वेळ दिलं त्याबद्दल त्यांचा आभार मानतोय. आणि बांगडी डावाचं प्रॅक्टिस. शाबाश. या ठिकाणी बांगडी डावाचं प्रात्यक्षिक आपण बघितलं. त्या ठिकाणी एक चाक उचलतोय पैलवान. शाबाश. धन्यवाद. नमस्कार. शाबाश. आता आपण दोर चढणे बघतोय. दोरीवर पैलवान कशा प्रकारे चढत आहेत. शाबाश.
बॅटिंग मारायला चालू करा की तुम्ही. आणि आपण बघतोय की पैलवान दोरीवर चढत आहेत.